नमस्कार. पायांमध्ये होणारी जळजळ अनेकांसाठी ही एक खूप कॉमन पण तितकीच त्रासदायक गोष्ट आहे, नाही का? पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही, कारण आज आपण ह्याच समस्येच्या मुळाशी जाणार आहोत, तिची कारणं शोधणार आहोत आणि हो, त्यावरचे काही एकदम सोपे घरगुती उपायसुद्धा पाहणार आहोत. हा अनुभव अनेकांना येतो. दिवसभर काम करून किंवा चालून झाल्यावर किंवा अगदी रात्री झोपताना तळपायांची अक्षरशः आग होते. जर असं काही होत असेल तर चला यावर काय उपाय करता येईल ते शोधूया. आता बघा, कुठल्याही समस्येवर उपाय शोधायचा असेल तर आधी ती का होतीये हे समजून घ्यायला हवं. मग ही जळजळ ही नेमकी होते तरी कशामुळे? चला तर मग याची काही मुख्य कारणं पाहूया. पाय जळण्याची दोन मुख्य प्रकारची कारणं असू शकतात. एक म्हणजे कधीतरी तापामुळे किंवा शरीरातली उष्णता वाढल्यामुळे होणारी जळजळ. ही तशी तात्पुरती असते. पण दुसरी गोष्ट थोडी जास्त गंभीर आहे. जर ही जळजळ सतत होत असेल तर मात्र ते एका वेगळ्या गोष्टीचं लक्षण असू शकतं. पाहूया ते काय आहे. सतत होणाऱ्या जळजळीमागे एक गंभीर कारण असू शकतं आणि ते म्हणजे आपल्या शरीराची नर्व्हस सिस्टम म्हणजेच मज्जासंस्था कमजोर होणं किंवा तिला काहीतरी इजा पोहोचणं. आणि म्हणूनच अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि नक्की काय झालंय हे तपासून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. पण थांबा, प्रत्येक वेळी घाबरून जायची गरज नाहीये. जर ही समस्या किरकोळ असेल तर त्यावर काही इतके साधे आणि प्रभावी घरगुती उपाय आहेत ना की ते लगेच आराम देऊ शकतात. चला मग बघूया हे उपाय आहेत तरी कोणते. चला सुरुवात करूया पहिल्या उपायाने. आणि हा उपाय असा आहे जो आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात सहज सापडतो आणि कित्येक वर्षांपासून आपल्या आजी पणजीच्या काळापासून वापरला जातोय. हा उपाय आहे तुपाची मालिश. हो, फक्त गाईचं शुद्ध तूप घ्यायचं आणि तळपायांना हलक्या हाताने मालिश करायची. यामुळे होतं काय तर शरीरातली जी अतिरिक्त उष्णता असते ना ती कमी होते आणि त्या जळजळीपासून लगेच आराम मिळतो. खरंच खूप शांत वाटतं. अच्छा, आता मालिश तर झाली, पण यासोबतच पाय पाण्यात बुडवून ठेवल्यानेही खूपच फरक पडतो. आणि आपला दुसरा उपाय तर असा आहे की तो फक्त जळजळ नाही तर पायावर आलेली सूज कमी करायला सुद्धा मदत करतो. यासाठी काय करायचं? एका टबमध्ये थोडं कोमट पाणी घ्यायचं आणि त्यात अर्धा कप सेंधो मीठ टाकायचं. आता एकदम आरामात बसायचं आणि 10-15 मिनिटं आपले पाय त्यात सोडून द्यायचे. सेंधो मिठामध्ये जे मॅग्नेशियम सल्फेट असतं ना ते जळजळ आणि सूज या दोन्हीवर अगदी जादू केल्यासारखं काम करतं. पण एक मिनिटं थांबा, ही एक खूप खूप महत्वाची सूचना आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा हृदयाशी संबंधित काही त्रास असेल त्यांनी हा उपाय करणं टाळावं, कारण आपली सुरक्षितता सगळ्यात जास्त महत्वाची आहे. बरोबर? ठीक आहे, तर आता वळूया तिसऱ्या उपायाकडे. हा एक असा उपाय आहे जो जवळजवळ लगेचच्या लगेच आराम देऊ शकतो. म्हणजे जळजळ जर खूपच जास्त असेल तर हा उपाय नक्की करून बघायला हवा. काय करायचंय? 2 चमचे मोहरीचं तेल घ्यायचं आणि त्यात 2 चमचे एकदम थंडगार पाणी किंवा मग बर्फाचा एक छोटा खडा टाकायचा आणि या थंडगार मिश्रणाने तळपायांची मालिश करायची. मालिश करता करताच जळजळ कमी झालेली जाणवेल. खरंच हा एक खूप फास्ट आणि इफेक्टिव्ह उपाय आहे. बरं, आत्तापर्यंत आपण जे उपाय पाहिले ते सगळे बाहेरून लावायचे होते, पण आता आपण अशा एका उपायाबद्दल बोलणार आहोत जो ह्या समस्येवर आतून काम करतो आणि त्यामुळे त्याचा परिणामसुद्धा जास्त काळ टिकतो. आणि हा उपाय आहे ॲपल सायडर व्हिनेगर. फक्त एवढंच करायचे की दररोज सकाळी 1 ग्लास कोमट पाण्यात 2 चमचे ॲपल सायडर व्हिनेगर मिसळून प्यायचं. हे नियमितपणे केल्यामुळे काय होतं तर कालांतराने पायांची जळजळ होण्याची समस्या मुळापासून कमी व्हायला मदत होते. हा काही वरवरचा उपाय नाही, तर एक लाँग टर्म फायदा देणारा उपाय आहे. तर आज आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या, नाही का? चला, आता यातले जे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत ते एकदा पुन्हा आठवूया, म्हणजे ते कायम लक्षात राहतील. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की घरगुती उपाय नक्कीच आराम देतात, यात शंका नाही. पण जर ही जळजळ सतत होत असेल तर डॉक्टरांना विचारणं खूप गरजेचं आहे, कारण समस्येचं मूळ कारण काय आहे हे कळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो की घरगुती उपाय कधी करायचे आणि डॉक्टरांकडे कधी जायचं. याचं उत्तर खरं तर आपलं शरीरच आपल्याला देत असतं, फक्त आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.